और ये शरद पवार की भूमिका नहीं निभा रहे, ये ललिता पवार की भूमिका निभा रहे। शरद पवार की भूमिका में नहीं, ललिता पवार की भूमिका में बोल रहे। हे वाक्य आहे भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचं। शेतकऱ्यांचे जाणते राजे, राजकारणातील चाणक्य अशा अनेक उपाध्या शरद पवारांना आतापर्यंत मिळत राहिल्या। त्यांचं कार्य आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका यांच्याबाबतही अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले। शरद पवार जे काही करतात ते ह्या हाताला त्या हाताला देखील कळत नाही। मात्र शरद पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह का उपस्थित राहतात? राज्यसभेमध्ये नुकतंच कृषी विधेयक पास झालं। यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारांनी सभात्याग केला। मात्र या सभात्यागामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीने मोदी सरकारला हे बिल पास करण्यात मदत केली असा आरोप होतोय। कदाचित हे खरंही असेल, मात्र शरद पवार यांच्या या भूमिकाबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। शरद पवारांनी आत्तापर्यंत ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका कुठेतरी मोदी सरकारला साजेश आहेत का असं म्हणण्यास वाव निर्माण झालाय। शरद पवारांचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर एक बाब आपल्याला लक्षात येते, म्हणजे नुकतंच गेल्या 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना दिलेला पाठिंबा असो किंवा राजीव गांधी यांच्याशी जुळून घेतलेलं असो, इंदिरा गांधी यांच्याशी देखील त्यांनी नंतर जुळून घेतलं, असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेबद्दल आपण चर्चा करू शकतो। अगोदर सोनिया गांधीशी घेतलेला पंगा, नंतर सोनिया गांधीशी केलेली लाडीगुडी, शिवसेनेला पूर्ण आयुष्यभरामध्ये टीका करत त्यांच्या विरोधाचं केलेलं राजकारण आणि नंतर त्याच उद्धव ठाकरेच्या डोक्यावरती धरलेली आताची छत्री। शरद पवारांचं हे सगळं राजकारण म्हणजे त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकावरती शरद पवार ठाम आहेत का याबद्दल शंका उपस्थित करण्यासारखं आहे। या संदर्भात आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी चर्चा केली। ते म्हणतात, शरद पवार यांच्या भूमिका नेहमी संदिग्ध अशा राहिलेल्या आहेत। ज्यावेळी चीनने घुसखोरी केली तेव्हा देखील शरद पवार यांनी सरकारच्या बाजूची एक प्रकारे भूमिका घेतली, पण ती निसंदिग्धपणे बाजूची व विरोधाची अशी घेतली नाही। पण त्यांनी असं सांगितलं की संकटाच्या काळात सरकारबरोबर राहणं हे मला योग्य वाटतं। आज कृषी विधेयकांबद्दलची चर्चा आहे। वास्तविक शरद पवार माजी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून 10 वर्ष राहिलेले आहेत। त्यांना शेतीतला तज्ज्ञ म्हणून समजलं जातं, तेव्हा त्यांची जी काही भूमिका होती ती त्यांनी मांडायला पाहिजे होती। एवढंच नव्हे तर जो सभात्याग करण्यात आला आणि जे सभागृहामध्ये एक प्रकारचं आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये विरोधकांबरोबर ते सामील झाले नाही। शरद पवारांची कृषी विधेयकाबद्दलची स्पष्टपणे भूमिका, रोखठोक भूमिका काय आहे हे लोकांना समजायला पाहिजे। शरद पवारांनी अभ्यासपूर्ण भाषण करणं आवश्यक होतं, तेही त्यांच्याकडून झालं नाही। आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे की इंदिरा गांधींच्या काळामध्ये जेव्हा आणीबाणी आली तेव्हा आणीबाणीच्या वेळी शरद पवारांनी त्याबद्दल काहीच भूमिका घेतलेली नव्हती, पण आणीबाणी उठल्यानंतर आणि इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एकाधिकारशाहीबद्दल गावोगावी भाषणं द्यायला सुरुवात केली। आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की पुलोदची राजवट आली, ती बरखास्त झाली, त्यानंतर ते विरोधी पक्षामध्ये त्यांनी काम केलं। पण विरोधी पक्षात काम केल्यानंतर 5-6 वर्षातच ते पुन्हा राजीव गांधींच्या आवाहनानंतर किंवा यांची इच्छा असल्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले। तेव्हा काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर सुद्धा म्हणजे इंदिरा गांधींचा विश्वास त्यांना मिळाला नाही, राजीव गांधींचा सुद्धा विश्वास मिळाला म्हणून त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केलं। पण राजीव गांधींच्या विरोधात सुद्धा जी काही ठाम भूमिका आहे ती त्यांनी मांडली नाही। पक्षांतर्गत व्यासपीठावरती नरसिंहरावांच्या स्पर्धेमध्ये पंतप्रधान पदासाठी त्यांनी प्रयत्न जेव्हा केले त्या नरसिंहरावांच्या काळात सुद्धा त्यांना नरसिंहरावांचा मग त्यानंतर विश्वास मिळाला नाही। पण नरसिंहरावांच्या विरुद्ध सुद्धा त्यांच्या काही भूमिकांबद्दल ठामपणे काही शरद पवार कधीच बोलले नाही। शरद पवारांचा हा जो काही इतिहास आहे, सोनिया गांधींच्या विरोधी त्यांनी बंड केलं, पुन्हा त्यांच्याबरोबर ते गेले। त्यामुळे शरद पवारांना कोणाचाच म्हणजे जे त्यांच्याबरोबर ते सतत गेले, सहकारी म्हणून गेले किंवा त्यांच्या पक्षातले होते, म्हणजे इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राजीव गांधी असतील, राहुल गांधींच्याबद्दल सुद्धा त्यांनी आधी थोडीशी टीका करणारी विधानं केली आणि त्यानंतर ते म्हणाले की राहुल गांधी आता सुधारलेले आहेत। पण राहुल गांधी यांच्याबरोबर सुद्धा त्यांचं चांगल्या प्रकारे, ज्याला आपण म्हणतो की सलोख्याचे संबंध, जवळचे संबंध असे राहिले नाही। शरद पवारांनी कुठल्याही प्रश्नावरती म्हणजे NRC असेल, NPR असेल, अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरती ठामपणे आपल्या भूमिका, खास करून मला असं वाटतं की उद्योग धोरण असेल
कृषी धोरण असेल यासंबंधी अभ्यासपूर्ण भाषण संसदेमध्ये इतकी वर्ष आहेत, 30 वर्षापेक्षा जास्त काळ आहेत किंवा किमान 30 वर्ष आहेत, पण संसदेमध्ये सुद्धा त्यांची भाषणं अशी मला तर काही गाजल्याचं आठवत नाही. कृषी मंत्री असताना ते उत्तरं देत असेल, पण त्यांची अशी भाषणं गाजली. शरद पवार कायमच संदिग्ध भूमिका घेतात. त्यांना नेमकं काय म्हणायचंय, त्यांच्या पोटात काय आहे ते त्यांच्या उठावर येत नाही आणि त्यामुळे लोक अनेक अर्थ काढतात आणि पुन्हा हे अनेक अर्थ काढल्यानंतर शरद पवार हे कसे तरबेज, कसे चतुरस्थ, कसे दूरदृष्टीचे राजकारणी आहेत, कसे हिकमती राजकारणी आहेत असं त्यांचं कौतुकही करतात. परंतु हे कौतुक जर सगळं बाजूला केलं तर हातात काय राहतं. शरद पवारांनी लोकहिताच्या, जनहिताच्या प्रश्नांवरती कळकळीने, तळमळीने आपल्या भूमिका मांडायला पाहिजेत आणि आपल्या भूमिका आपण या बाजूला आहोत का त्या बाजूला आहे हे स्पष्टपणे लोकांसमोर ठेवलं पाहिजे. ते कधीच ठेवत नाही. आता यानंतरच्या काळात ते ठेवतील असं काही मला वाटत नाही. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्याशी देखील बातचीत केली. ते म्हणतात, 3 कृषी विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये अखेर मंजूर झाली. खरं म्हणजे या कृषी विधेयकांमुळे काय होणार आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये किती बदल होणार आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. एकूणच हा शेतीच्या बाजारीकरणाचा प्रयत्न आहे आणि शेतकऱ्यांच्या हातातून त्यामुळे शेती निसटणार आहे हे आता सुस्पष्ट झालेलं आहे. आणि आपण हे बघितलं पाहिजे की NDAमध्ये जे घटक पक्ष आहेत म्हणजे अकाली दल आहे, पण अकाली दलानं विरोधामध्ये भूमिका घेतली. एवढंच नाही, त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि अकाली दलानं अशी भूमिका घेतली की राष्ट्रपतींनी या विधेयकावर सही करू नये. तर खरं म्हणजे विरोधामध्ये जे आहेत त्यांनी तर फार वेगळी भूमिका घेणं अपेक्षित होतं, कारण अकाली दल, TRS हे NDAमधले घटक पक्ष आहेत. जे विरोधामध्ये आहेत त्याच्यामध्ये अर्थातच काँग्रेसनं फार चांगली भूमिका घेतली. त्यामध्ये राजीव सातव यांनी ज्या प्रकारे ही लढाई ते लढतायत ते खरंच दाद देण्यासारखं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशाचे सलग 10 वर्ष कृषी मंत्री होते. त्यांचा शेतीविषयी असणारा व्यासंग, अभ्यास याच्याविषयी काही शंकाच नाही आहे. मी आज देशामध्ये शरद पवारांच्या ताकदीचा शेती समजणारा एकही नेता नाही. अशावेळी शरद पवारांनी थेटपणे भूमिका घेणं अपेक्षित होतं. एक लक्षात घ्या की लोकसभेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे, NDAला स्पष्ट बहुमत आहे, तर लोकसभेमध्ये काही फार कदाचित करता आलं नसतं. पण राज्यसभेमध्ये ही बिलं जी मंजूर झाली त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा जो होता तो फ्लोअर मॅनेजमेंटचा होता. कारण राज्यसभेमध्ये त्या अर्थानं थेट बहुमत NDAकडे किंवा भाजपकडे नाही आहे आणि त्यामुळे जर विरोधकांनी लावून धरलं असतं आणि ज्याप्रमाणे बाकीचे काही पक्ष आहेत, अकाली दलासारखे, TRS सारखे किंवा काय बाकीचे जे NDAतले घटक पक्ष आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा बोलून चर्चा करून जर नीट फ्लोअर मॅनेजमेंट केलं असतं तर राज्यसभेमध्ये हे बिल मंजूर होणार नाही अशा प्रकारची व्यूहरचना करता येणं शक्य होतं. प्रत्यक्षामध्ये घडलं काय, तर शरद पवारांनी जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू होती आणि बिल राज्यसभेमध्ये मंजूर होत होतं तेव्हा शरद पवार सभागृहामध्ये नव्हतेच. म्हणजे एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळं हे बिल मंजूर झालं. त्यामुळे असं म्हणता येईल की शरद पवारांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे ही विधेयकं मंजूर झाली. आणि हे केवळ आपण म्हणत नाही, हे केवळ मी म्हणत नाही, देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगतायत की विधेयकांना शरद पवारांचा अजिबात विरोध नव्हता, शरद पवारांच्या पाठिंब्यामुळेच ही विधेयकं मंजूर झाली. आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं एवढ्या कळीचा मुद्दा येऊन सुद्धा शरद पवार त्यावेळी अनुपस्थित कसे असतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा प्रकारची भूमिका कशी घेतं? बरं, हे आजच घडलेलं नाही आहे. NRC CAAच्या निमित्तानं सुद्धा हे स्पष्टपणे आपण बघितलेलं आहे की अशीच भूमिका शरद पवारांनी घेतली होती. राफेलच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणं असेल किंवा आणखी काही, मला असं वाटतं की या सगळ्या भूमिकांचा शरद पवारांनी एकदा नीटपणे विचार केला पाहिजे. कारण जेव्हा खरोखर गरज असते, जेव्हा कसोटीची वेळ असते, अशा वेळी रिंगणामध्ये उतरणं, भूमिका घेणं हे फार आवश्यक आहे. तसं झालं नाही तर शरद पवारांच्या राजकारणाच्या अनुषंगानं सुद्धा त्यांना फटका बसू शकतो. शरद पवारांची विश्वासार्हता जी आहे ती तर कमी होऊ शकतेच, पण मुख्य म्हणजे ज्या सर्वसामान्य माणसासाठी आपण राजकारण करत असतो तो सर्वसामान्य माणूस, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे शेती ही सर्वसामान्य माणसांच्या हातातून निष्ठच चाललेली आहे. शेतीमध्ये सुद्धा जर अंबानी आणि अदानी हेच राज्य करणार असतील, ज्याप्रमाणे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं आणि शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या दिशेनं आपण पुढचं पाऊल टाकलं, आता तेच शेतीच्या अनुषंगानं आहे. शेतीचं मार्केट, अन्नधान्यांचं मार्केट हे खुणावतं आहे
सगळ्याच उद्योजकांना हे आपल्याला माहिती आहे. आपण बघितलं की कोरोनाच्या कालावधीमध्ये काय झालं तर बाकी सगळे धंदे संपले, पण मेडिकल स्टोअर्स आणि किराणा दुकानदार मात्र जगले, तगले, वाढले. याचं कारण असं आहे की फार्मा आणि अन्नधान्य हा एक मोठा उद्योग आहे, मोठी बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेकडे उद्योजकांचं लक्ष असणं स्वाभाविक आहे आणि याचा अर्थ शेतीसुद्धा नव्या दिशेनं जाऊ नये असं कोणीच म्हणणार नाही. पण ॲट बीच कॉस्ट शेतकऱ्याच्या हातातून शेती जाणार असेल, त्याला किमान आधारभूत किंमत मिळणार नसेल तर काय. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा वेळी शरद पवारांनी भूमिका घेणं फार आवश्यक होतं. ती भूमिका शरद पवारांनी घेतली नाही आणि मग नंतर त्यांनी जे केलं ती त्यांची पश्चातबुद्धी आहे. मग उपोषण असेल, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, बाकीचे काही मुद्दे मांडले, ही पश्चातबुद्धी आहे. तुम्हाला संसदेमध्ये सभागृहामध्ये जे करायला पाहिजे होतं ते तुम्ही केलं नाहीत, ही मोठी चूक आहे. आणि आता तरी ही चूक लक्षात घेऊन शरद पवारांनी आगामी कालावधीमध्ये काही सुधारणा आपल्या राजकारणामध्ये करायला हव्यात असं मला वाटतं. मुत्सद्देगिरी फार महत्त्वाची असतेच, पण मुत्सद्देगिरीचा अर्थ या प्रकारे वर्तन करणं असं नाही. कारण मुत्सद्देगिरीसोबतच तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कमिटमेंट, तुमचं इंटेन्शन आणि सर्वसामान्य माणूस हा तुमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणं यासुद्धा पूर्व अटी आहेत. शरद पवारांसारख्या मोठ्या ज्येष्ठ आणि दिग्गज राजकीय नेत्याला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं की तरीसुद्धा हे त्यांना समजणं आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. एकंदरीत माध्यमावरील विश्लेषकांची चर्चा केल्यानंतर आणि शरद पवारांचा राजकारणाचा इतिहास पाहिल्यानंतर एक बाब लक्षात येते. शरद पवारांचं बेरजेचं राजकारण आणि समाज माध्यमावरती एक चर्चा निर्माण होण्यासाठी केलेली वेगवेगळी विधानं यामुळे शरद पवार चर्चेत तर असतात, मात्र शरद पवारांच्या कृष्णाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुर्तास मी इथेच थांबतोय. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.